सांगा कुठे जायचं? आमचे लोकांची, कातकरी लोकांची घरं तोडली, आम्ही कुठे जायचं राहायला? आधी ज्याच्या पूर्वी कुठे होते? तिथेच, पहिल्यापासून तिथे होते. तिथेच आम्ही तिथेच राहतो. कुठे आदिवासी? आम्ही तिथेच राहतो ना, मी तिथेच. किती वर्षापासून? पारंपरिक पासून आम्ही राहतो. काय पुरावा? पिढ्यानपिढ्यापासून ते नाही. एक मिनिट रुपये, ते नाही तिकडे. त्यांच्याकडे काय पुरावा तुमच्याकडे? लहान ते नाही तिथे, तुमच्याकडे काय पुरावा आहे? द्या पुरावा, द्या पुरावा. पुरावा काढा, आम्ही पण काढू. राहू द्या ना, तुम्ही जेवढपर्यंत हात लावून बघा, आम्ही बघू. कोणाच्या दबावात काम करताय तुम्ही? ही माणसं आहेत, जनावर नाही. साहेब, तुम्हाला आम्ही एकदम स्पष्ट बोलतोय, तुमची मजबुरी असणार, आमची नाही. तुम्ही नोकर आहात, आम्ही नाही. ह्या लोकांसाठी जिथपर्यंत करायला लागलं ते करू आम्ही. मग तुम्ही सांगू नका की हे प्रोटोकॉल, हे ते. फक्त प्रोटोकॉल आमच्यासाठी, गरिबांसाठी. पैसेवाल्यांसाठी प्रोटोकॉल नाही साहेब. फक्त संविधान त्यांच्यासाठी, गरिबांसाठी नाही. काय हे बसलेत राजा बनून? नमस्कार, मैं अशरफ शेख। मैं इस वक्त मीरा भाईंदर महानगर पालिका के अंदर मौजूद हूँ। यहाँ पे श्रमजीवी संगठन की तरफ से एक जो है शहर अभियंता के दालान के बाहर जो है बड़ा आंदोलन चालू है। आइए जानते हैं कि इसका पूरा क्या विषय है और क्या मामला है, आदिवासियों की क्या मांग है। सुल्तान भाई, क्या मामला है? आज आप शहर अभियंता दीपक खाम्बित के दालान का घेराव किया था और साथ ही साथ संभाजी पानपट्टी जो अतिरिक्त आयुक्त है उनका भी आज दालान का घेराव किया था। क्या पूरा मामला है? मामला ऐसा है, श्रमजीवी संगठन के माध्यम से कई सालों से BUCP, पानी, रास्ते, शमशान, इस बारे में बार बार इनको निवेदन दे रहे हैं। बस ये निवेदन लेते हैं, बात करते हैं, टाइम देते हैं और छोड़। संगठन ने ये ठहराया कि आज जो भी है, आज फैसला करके यहाँ से जाना है। और इस तरीके से आज 5 तारीख को महानगर पालिका के अभियंता, शहर अभियंता दीपक खाम्बित और उनकी पूरी टीम, नगर रचना, उनको साथ में लेके वो 5 तारीख को सब विज़िट करेंगे BUCP के, जिसमें हमारे आदिवासी और गरीब जनते के घर है, और उसको जल्दी से जल्दी कैसा दे सकते हैं वो विज़िट के अंदर वो लोग फाइनल करके, वैसा मई महीने तक का उन्होंने टाइम दिया है, लेकिन वो उसके पहला कैसा दे सकते हैं उसके लिए विज़िट करेंगे। और पानी का विषय है, जो जल योजना के तहत टाकियाँ बनाई गई है, वो सिर्फ टाकियाँ है, पानी तो है ही नहीं। इसके लिए उसके ऊपर कैसा उसका देख के उसके बारे में जल्दी से जल्दी, ये गर्मी में लोगों को कैसा पानी मिलेगा उसके ऊपर क्या ध्यान दिया जाएगा। सर, कई ऐसे आदिवासी पाड़े हैं, मासाचा पाड़ा, जहाँ पे रोड नहीं है, पानी नहीं है, सिर्फ और सिर्फ वहाँ पे माप जोक होता है, पर वहाँ पे व्यवस्थाएं जो है हमारे जो आदिवासियों को दी नहीं जाती है। तो क्या इनको वंचित रखने का प्रोग्राम बनाया जा रहा है? इनको वंचित रखने का प्रोग्राम यहाँ के प्रमुख लोगों ने ऐसा लगता है बनाया हुआ है, क्योंकि DP तो पास ही नहीं हो रहा है। और महानगर पालिका वही एक बार बार हमको ये देती है कि DP में रास्ते है, जब DP के रास्ते पास होंगे तो त्वरित इसके ऊपर आपको नियोजन करके रास्ते बनाए जाएंगे। अभी कुछ आदिवासियों के घर तोड़ने में यहाँ के शहर के जो आमदार है, ये उनके इशारे पे तोड़ा गया, इस तरह से बात जो है हमारे सामने आई है। तो क्या कहेंगे आप? अभी ये बहुत ही निंदनीय बात है कि इस शहर के आमदार और जिनको हमने मदद की, जिनके साथ हमारी संगठन खड़ी रही, आज वही हमारे गौर गरीब जनता के घरों को तोड़ने के लिए उनका पुढाकार हो रहा है। तो इसका हम खेद करते हैं और निषेध व्यक्त करते हैं। ये कौन से आमदार है, क्या नाम है? अभी एक ही तो यहाँ आमदार बोला जाता है, हम तो पता नहीं, हमारे तो मंत्री जी को तो ये छोटी छोटी चीज़ों में इंटरेस्ट नहीं है, लेकिन आमदार को शायद ज़्यादा इंटरेस्ट है। सर, जिस तरह से आप BUCP के मुद्दे को ले रहे हैं, 2 साल का कह करके 14 साल, भगवान राम भी 14 साल के बाद में उनका वनवास कंप्लीट हो गया, इनका वनवास क्यों नहीं कंप्लीट हो रहा है? इनका वनवास इसीलिए कंप्लीट नहीं हो रहा है कि कुछ लोगों के यहाँ घर चल रहे हैं। हर बार नया ठेकेदार, उससे जो कमीशन लो, फिर नया ठेकेदार, फिर उससे कमीशन लो। अभी जो ठेकेदार है, जो अभी जो बना रहा है, वो भी यहाँ के एक आमदार का खास आदमी है, वो भी नया काम कर रहा है। तो अभी क्या कर सकते हैं? लोगों के पेट भरने का धंधा गरीबों पे चलाया जा रहा है, तो उसको हम क्या कर सकते हैं? अगर आपकी बात को नहीं सुना जाता है तो अगला स्टेप आपका क्या रहेगा? अगला स्टेप 5 तारीख को अगर ये लोग साइड पे आकर सर्वे नहीं करेंगे तो फिर 6 तारीख को इसी तरह से हम लोग आके फिर बैठने वाले।
नको माणुसकीची भीक नको लढेंगे लढेंगे मारने वाला लूटने वाला नया जमाना गारवाना जिंदाबाद 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 देते माझी थोडी तब्येत डाऊन आहे, सर्व बंद आहे, तरी माझी नंतर माझी आवाज अशीच पोचली असती. आज भाईंदर महानगरपालिकेमध्ये आपण श्रमजीवी संघटना आणि सर्व विभागाचे आपले सर्व गाव कमिटी प्रमुख सर्वांनी महानगरपालिकेमध्ये BCP आणि पाणी हे दोन म्हणजे मेन मुद्दे होते. त्या मुद्द्यावर माननीय शहर अभियंता दीपक खांबी साहेबांकडे आज आपण आपली व्यथा मांडली का नाही? अरे बोला तर मांडली. आपण जेव्हा एवढं मांडलं तर त्यांनी असं बोललं की मी पण एक आदिवासी विभागात आहे, मी पण या म्हणून त्यांनी मला वाटतं त्यांना थोडंसं कळलं की आपली काय त्रास काय आहे. त्यांना असं कळतं, असं ते बोलतायत. म्हणून त्यांचं असं मत आहे की मी 5 तारखेला स्वतः ह्या सर्व विभागाची पाहणी करणार. म्हणजे 5 तारखेला म्हणजे 5ला 6ला 7ला 2-3 दिवस जे लागतील ते सर्व पाहणी करणार आणि कुठेही याबद्दल जे अनियमितता ठरेल त्याला फायनल करून ते त्वरित त्याच्यावर निर्णय घेऊन आपल्याला सर्व आपले जे प्रॉब्लेम आहेत ते सर्व सॉल्व्ह करून देतील. आणखी एक विषय होता कातकरी वस्ती तोडण्याचा. तर मला खूप म्हणजे आतमधून त्रास होतोय तर ज्यांना आपण मदत केली, ज्यांच्यासाठी आपण इथे मतं मागली, बरोबर आहे, अशीच आमदार ते आपल्या कातकरी लोकांच्या विरोधात आहेत. ते बोलतात हे झोपडी नहीं चाहिए रस्ते पे, झोपडी नहीं, ये इंसान नहीं है. म्हणून आपण आज इथून त्या आमदाराचा निषेध करतोय. निषेध व्यक्त करतो का नाही? आपण त्याच्या विरोधात नाही, पण तो जो असा बोलत असेल, अधिकारी कॅबिन मध्ये सांगतात की आमदार सांगतो हे झोपडे तोडा, मग हे चुकीचं आहे का नाही? ही पण माणसं आहेत. दुसरा विषय होता जे त्यांचा फेरीवाल्यांचा. ते फेरीवाले सभासद आहेत, त्याच्याबद्दल खांबी साहेबांनी हे केले की मी जाऊन बघतो आणि त्यांना कसा न्याय मिळता येईल ते मिळवून देतील. आपल्यासमोर खांबी साहेब 5 तारखेबद्दल थोडक्यात आपल्याला संबोधित करतात. सर्वांना नमस्कार. म्हणजे जे विस्थापित आहेत त्यांना खूप त्रास होतो ते आम्हाला सगळ्यांना कळतं. परंतु ही जी काही योजना आहे त्याला विविध कारणामुळे विलंब झालेला आहे. आणि आज जी चर्चा झाली सुलतानबाईशी झाली, वासिमबाईशी झाली आणि भाऊंना सुद्धा मला फोन लावून दिला होता. मी त्यांना सांगितलं की आपण 5 तारखेला स्वतः 5 मार्चला स्वतः जाऊ. आपण काशी चर्चच्या 2 बिल्डिंग, 1 बिल्डिंग आणि बिल्डिंग नंबर 2 जी आपण आदिवासी समाजातील आपल्या लोकांना लॉटरी केलेली आणि द्यायची आहे, तर ती लवकरात लवकर पूर्ण कशी होईल, त्याच्यामध्ये सध्या काय कामं चालू आहेत, काय कामं अडले आहेत, आपण त्याचे कॉन्ट्रॅक्टर आमच्याकडे जे इंजिनियर यांना घेऊन जाऊया आणि आपण 16 महिन्यापासून सगळं काम बघू काय चाललंय, काय आपण राहिलं. आणि काशी चर्चा सुद्धा त्याचप्रमाणे दुसरा विषय होता की माशाच्या पाण्याला जी काही टाकी बनते तिकडे पाणी जात नाही, तर ते पाण्याचं पण आम्ही सुरू करतो आणि ती टाकी लवकरात लवकर कशी बांधून होईल आणि त्याच्यातनं मोफत पाणी कसं देईल तेही आपण नियोजन करू. त्यासाठी आपण माशाच्या पाण्याला जायचं आहे. काजू पाण्याचा एक प्रश्न होता तोही जाऊ. बाकीचे जे आपले भाऊ आणि वासिमबाईंनी बराच पत्रावर केला होता, त्यामध्ये जे रस्ते आहेत ते वनजमिनीमध्ये आहेत किंवा CRT मध्ये आहेत, आपल्या विकास योजनेमध्ये ते रस्ते नाही आहेत, तर ते आपण टाकायची प्रोसिजर सगळी सुरू केलेली आहे. तर ते रस्ते आपण जाऊन सगळे बघूया. भाऊंना मी सांगितलं होतं की आम्ही प्रत्यक्ष तुमच्या लोकांना आपल्या जे आलेले आहेत त्यांना घेऊन जाऊन दाखवतो आणि कागदपत्रही दाखवतो की महानगरपालिकेनं आतापर्यंत ह्याच्यामध्ये काय काय प्रगती केली आहे. आणि ह्याच्यामध्ये फक्त महानगरपालिका प्रगती करून चालणार नाही, तर
याच्यामध्ये शासनाच्या विविध विभागातील परवानगी सुद्धा लागतात, तर त्या सुद्धा आपल्याला परवानगी घ्यायला लागते. तर त्याची कागदपत्र सुद्धा मी आपल्यालाही देतो आणि त्याच्यामध्ये आपली मदतीची आवश्यकता आहे. तर आपण या 2-3 गोष्टी आज बोललो, तर आपण पूर्ण करू, याचा तुम्ही विश्वास ठेवा.